मित्रांनो, वाढणारी उष्णता, गरमी, सूर्याचे तापमान, पृथ्वीचे तापमान अतिशय झपाट्याने वाढत आहे. अतिशय असह्य अशा प्रकारची गरमी या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जाणवत आहे. दरवर्षी तापमानाचा पारा हा वाढतच चाललेला आहे. निसर्गाचा जो समतोल आहे तो पूर्णपणे बिघडलेला आहे आणि याला बऱ्याच प्रमाणावर मानवी हस्तक्षेपच जबाबदार आहे. माणसाच्या नको असलेल्या अपेक्षा, महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये निसर्गापासून आपण पुरते दूर चाललेलो आहोत. निसर्गाचा जो समतोल होता तो पूर्णतः कोलमडून गेल्यासारखा आता दिसत आहे. प्रगती करायच्या ओघामध्ये माणसाची निसर्गाच्या बाबतीमध्ये होणारी अधोगती हा खरंच एक चिंतेचा विषय बनलेला आहे. आर्थिक प्रगती आपण साधूही, भौतिक प्रगती सुद्धा आपण अचीव करू, परंतु निसर्गाची होणारी हानी ही कधीही न भरून निघण्यासारखी आहे. आणि म्हणून याचेच परिणाम म्हणून हे वाढतं तापमान आणि अशा प्रकारचा लहरीपणा निसर्गाचा हा आपल्याला बघायला मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये तापमानाचा पारा वाढतच चाललेला आहे. झाडांचे जे प्रमाण आहे ते हळूहळू कमीच होत आहे. गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारचे रूल्स, रेग्युलेशन्स, झाडं तोडण्याबद्दल काही कठोर कायदे त्यामध्ये इम्प्लिमेंट करत नाही. त्यांच्यावरती झाडं तोडणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होत नाही. आणि ह्या बेसिक गोष्टींमुळे काय होतंय की निसर्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी त्या ठिकाणी होत आहे. गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट असले, समृद्धी महामार्गासारखे प्रोजेक्ट असले, रस्त्यांचे काही प्रोजेक्ट असले, काही कंपन्यांचे प्रोजेक्ट असले, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जमीन लागत असते आणि सरकारला सुद्धा जी मोकळी जमीन आहे ती अलॉट करून त्याच्यावरची जी झाडं झुडपं आहे ती पहिल्यांदा नष्ट करावी लागतात आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं विकास काम होत असते. पण हे विकास कामं होताना ज्या प्रमाणात ती झाडं तोडल्या जात आहेत त्याच प्रमाणात त्या झाडांची लागवड आणि संगोपन त्या प्रमाणामध्ये होतं का, तर याचे उत्तर या संबंधित प्रशासकीय विभागाने देणे आवश्यक आहे. त्यांच्या कृतीतून ह्या गोष्टी दिसायला हव्यात आणि त्यांनी ह्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजे. आणि यावरती गव्हर्नमेंटचं रूल्स आणि रेग्युलेशन्स अत्यंत कठोर स्वरूपाचं असायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, या गोष्टी जर इम्प्लिमेंट करताना अशी काळजी जर घेतली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला नॉर्मल लाईफ जगणं सुद्धा अवघड होऊन जाईल आणि याचा तीव्र परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर नक्की होणार आहे. ही गोष्ट क्रमप्राप्त आहे. प्रगती करत असताना निसर्गाचा समतोल कुठल्याही प्रकारे ढासळू न देता जर ती प्रगती होत असेल तर खऱ्या अर्थी त्याला प्रगती असे म्हणतात, त्याला विकास असे म्हणतात. परंतु सगळीकडे आपण बघतो की विकास तर होत आहे, प्रगती होत आहे, वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत, परंतु निसर्गाची त्याच तुलनेमध्ये हानी होताना आपल्याला दिसत आहे. पर्यावरण मंत्रालय ऍक्च्युअलमध्ये ग्राउंडवर कोणत्या पद्धतीचं काम करते, त्यांचे नेमके कुठल्या प्रकारचं काम चालू असतं या संबंधित कुठल्याही प्रकारची न्यूज आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला बघायला मिळत नाही. कोणी झाडं तोडत असेल तर त्याला अटक करताना आपल्याला पोलीस दिसत नाहीत. सर्रास झाडांची कत्तल सुरू आहे. ज्या वेळेस कायदे कठोर होतील, ज्यावेळेस लोकांवरती कारवाई होईल, झाडं तोडल्याबद्दल, निसर्गाला हानी पोहोचवल्याबद्दल ज्यावेळेस कारवाई होईल त्यावेळेस जनतेच्या मनामध्ये धाक राहील आणि अशा काही गोष्टी गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करू शकतं की ज्यांच्या सातबाऱ्यावर झाडं नाही त्यांना गव्हर्नमेंटची कुठलीही स्कीम मिळणार नाही. अशा प्रकारचे रूल्स रेग्युलेशन ते राबवू शकतात ना. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी झाड लावावे, ते संगोपन करावे, त्या झाडाचं संगोपन करावे. अशा पद्धतीचे काही रूल्स रेग्युलेशन्स गव्हर्नमेंट आणू शकतं, आणायला हव्यात, असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, झाडं ऊन सहन करून करून किती सहन करणार आहे, किती प्रमाणामध्ये उन्हाचं जे टेम्परेचर आहे ते झाडं सहन करणार आहे. झाडांची सुद्धा एक लिमिट असावी की एवढ्या तापमानापर्यंत झाड उष्णता शोषू शकते किंवा तापमान सहन करू शकते. पण जेव्हा हे तापमानाची जी लिमिट आहे ती सहन करण्याच्या पलीकडे जाईल त्यावेळेस झाडं सुद्धा सुकून जातील, झाडं सुद्धा मरून जातील आणि यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होईल.
सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह मोडवर निसर्ग चालला जाईल आणि त्यानंतर ना कुठला विलास चालणार आहे, ना नवीन झाडांची आपण उत्पत्ती करू शकणार आहे आणि ते संगोपन करू शकणार आहे. कुठल्याही प्रकारची गोष्ट आपल्या हातामध्ये नसणार आहे. त्यामुळे ह्या तापमानाचा जो पारा आहे तो त्या लिमिट पर्यंत पोहोचायच्या आतमध्ये आपल्याला निसर्गावर काम करून निसर्गाच्या बाबतीमध्ये जागरूक होऊन गव्हर्नमेंटने आणि जनतेने सुद्धा या गोष्टी मनावर घेऊन हे कामं नक्की करायला पाहिजे. झाडं लावण्याचं काम केलं पाहिजे, झाडांना संगोपन केलं पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड तरी लावून त्याचं संगोपन करायला पाहिजे. ही आता निसर्गाची गरज आहे, काळाची गरज आहे. याशिवाय आपण आपल्या पुढच्या पिढीला, येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला एक सिक्युअर एन्व्हायरमेंट देऊ शकणार नाही. आणि भौतिक सुख तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील, परंतु निसर्गच जर आपल्याला साथ देणार नसेल तर आपल्या आयुष्याला कुठल्याही प्रकारची किंमत उरत नाही. आपल्याजवळ कितीही पैसा असला, कितीही भांडवल असलं आणि निसर्ग जर साथ देत नसला तर त्याचे कुठल्याही प्रकारचे फायदे मानवी संस्कृतीला नाही येत. आणि या गोष्टीचा सर्वांनी विचार करावा आणि या संबंधित काही ठोस पावलं सरकारने उचलावे अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.